नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक 3 मधील अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच इंटरनल सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट या टॉपिकवरती आपल्याला जे प्रश्न यावर्षीच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारले गेले होते त्याची चर्चा आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. एकूण जे प्रश्न विचारले गेले आहेत इंटरनल सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट वरती याची संख्या तुम्ही लक्षात घेतली तर ती 7च्या आसपास आहे. मग हे प्रश्नांची उत्तर लिहिताना आपण काय काय करायला पाहिजे होतं, कोणकोणत्या बाबींकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे होतं त्याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी आपण या ठिकाणी हे सगळे प्रश्न तुमच्या समोर ठेवलेले आहेत. त्याचबरोबर ह्या प्रश्नांची नमुना उत्तर देखील आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहेत. इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की ही उत्तर नमुना उत्तर आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मॉडेल आन्सर्स असं म्हणतो. म्हणजे किमान ह्यातले काही घटक तरी आपल्या उत्तरामध्ये यायला पाहिजे होते. तशा अर्थाने आपल्याला हे मॉडेल आन्सर्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. आता यातला पहिला जो प्रश्न आहे तो आहे आपत्ती ही संज्ञा स्पष्ट करा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांचे स्पष्टीकरण द्या. योग्य उदाहरणासह उत्तर स्पष्ट करा. आता आपल्याला याच्यामध्ये 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. आपत्ती संज्ञा स्पष्ट करायची आहे, त्याचबरोबर त्यातले विविध टप्पे आपल्याला नमूद करायचे आहेत आणि त्याची उदाहरणं देखील आपल्याला याच्यामध्ये द्यायची आहेत. तर मागे पेपर 2च्या व्हिडिओमध्ये पण मी आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येक प्रश्नाची सुरुवात करताना, प्रत्येक उत्तराची सुरुवात करताना तुम्ही त्याला काहीतरी इंट्रोडक्शन देणं अपेक्षित आहे आणि नंतर तुम्ही लगेच प्रश्नाच्या मूळ मुद्द्याला हात घालायला पाहिजे. आता या ठिकाणी याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. खरं तर तो नमूद करायला पाहिजे, कारण आपण आपत्ती संज्ञा या ठिकाणी स्पष्ट करतोय आणि त्या संज्ञामध्ये किंवा त्याच्या व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये सांगितलेलं दिसतं. सो पहिल्या ह्याच्यामध्ये आपण त्याची व्याख्या दिलेली आहे आणि नंतर दुसऱ्या पॅराग्राफमध्ये किंवा त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर आपत्ती व्यवस्थापन ही एकदाच घडणारी प्रक्रिया नसून आपत्तीचा परिणाम कमी करण्यासाठी राबवली जाणारं एक सातत्यपूर्ण कृतीचक्र आहे. आता आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल की आपत्ती आहे तिला प्रतिबंधित केलं जाऊ शकत नाही. काही आपत्ती प्रतिबंधित केल्या जाऊ शकतात, मात्र बऱ्याचशा आपत्तींच्या बाबतीमध्ये आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एकदा एखादी स्टेप घेतली, एकदा एखादं पाऊल उचललं याचा अर्थ आपण त्या आपत्तीपासून सुटका केली असं होत नाही, तर ती कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे ते एक सातत्यपूर्ण कृतीचक्र आहे. आता आपत्ती व्यवस्थापन चक्राचे टप्पे कोणकोणते आहेत हे आपल्या प्रश्नाचा दुसरा महत्वाचा भाग होता. तर ते टप्पे आपण या ठिकाणी नमूद केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत की प्री डिझास्टर कोणते आहेत आणि पोस्ट डिझास्टर कोणते आहेत. म्हणजे ह्या टप्प्यांमध्ये पूर्वी काय घडलेलं आहे, म्हणजे आपण आपत्ती घडण्यापूर्वी काय करायला पाहिजे तर तो टप्पा त्यामध्ये सांगितलेला आहे. आणि दुसरा आहे प्रतिक्रियात्मक, म्हणजे आपत्ती नंतर काय त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये काय येतं आपत्तीपूर्वमध्ये एक येतं शमन, मिटिगेशन, म्हणजे त्याचा परिणाम कमी आपण कसा करू शकतो, मग त्यासाठी कोणती कृती करायला पाहिजे, उपाययोजना घ्यायला पाहिजेत हे उदाहरणासही स्पष्ट केलेलं आहे. आपल्या प्रश्नामध्ये त्याचं उदाहरण द्या असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. त्यामुळे आपण तो टप्पा आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पूर्वतयारी हा देखील आपत्तीपूर्व टप्पा आहे. तुम्ही जर वाचला असेल किंवा अगदी सरकार सुद्धा त्याची जाहिरात करत असते की एखादी आपत्ती आली तर आपण काय करायला पाहिजे, पूर परिस्थिती आली तर आपल्याकडे आपले कोरडे कपडे असायला पाहिजेत, किमान स्वरूपाचं फूड आपल्याकडे असायला पाहिजे, टॉर्च असायला पाहिजे, रेडिओ ट्रान्झिस्टरचा सेट असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कम्युनिकेशनसाठी त्याची मदत होईल. म्हणजेच काय की आपण ह्याची पूर्वतयारी म्हणून काय करायला पाहिजे. अगदी पुरासारखी परिस्थिती येणार असेल तर लाईफ सेव्हिंग जॅकेट्स आपल्याला अवेलेबल करावे लागतील, बोटी उपलब्ध कराव्या लागतील. दुष्काळासारखी परिस्थिती असेल तर पिण्याच्या पाण्याचं नियोजन करावं लागेल. हे सगळे आपत्ती पूर्व त्याच्यामध्ये त्याची पूर्वतयारीचे टप्पे म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. मग त्या ठिकाणी कृती किंवा उपाययोजना सांगितलेली आहे, त्याचबरोबर त्याचं उदाहरण पण आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपत्ती दरम्यान काय केलं जाऊ शकतं तर प्रतिसाद दिला जाऊ शकतो. एखादी आपत्ती घडली तर त्या आपत्तीमध्ये काय कसं वागायला पाहिजे हे प्रतिसादामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्याचं उदाहरण देखील दिलेलं आहे. नंतर मग आपत्ती नंतरचा टप्पा कोणता आहे तर रिकव्हरी. आणि रिकव्हरीमध्ये काय येतं तर त्याच्यामध्ये रिलीफ आहे, मदत कार्य प्रोव्हाइड करावं लागेल, द्यावं लागेल, पुनर्वसन करावं लागेल, पुनर्बांधणी करावी लागेल. आणि त्याचबरोबर खाली आपण त्या ठिकाणी त्याचं उदाहरण पण दिलेलं आहे. म्हणजे अगदी विस्तृतपणे हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन केलेला दिसतो. आपत्तीची संज्ञा स्पष्ट केलेली आहे, त्याचे टप्पे सांगितलेले आहेत आणि प्रत्येक टप्प्याचं उदाहरण देखील दिलेलं आहे. प्रश्न बारकाईने वाचला असेल तर तुम्हाला डेफिनेटली या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहिता आलेलं आहे. तर असा एक प्रश्न आपल्याला विचारला आहे आपत्ती या घटकावरती. आता दुसरा प्रश्न क्रमांक 8 जो या ठिकाणी आपल्याला विचारलेला होता तो आहे आदिवासी आणि मागास भागांमध्ये प्रशासनातील कमतरता आणि दुर्बल प्रशासकीय उपस्थिती यामुळे प्रशासनातील कमतरता, दुर्बल प्रशासकीय उपस्थिती यामुळे अतिरेकी कारवायांना कशा प्रकारे चालना मिळाली आहे याचे परीक्षण करा. योग्य उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा. सो परीक्षण करायचं आणि प्लस त्याची उदाहरणं पण आपल्याला त्या ठिकाणी सांगावी लागणार आहेत. हा अंतर्गत सुरक्षा या घटकाशी संबंधित अशा प्रकारातला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता त्याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. भारताचा रेड कॉरिडॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशामध्ये कारभार प्रक्रियेतील त्रुटी म्हणजे गव्हर्नन्स डेफिशिट आणि डाव्या अतिरेकीवादाच्या
हुद्द्यांमधील संबंध स्पष्टपणे दिसून येतो. आदिवासी आणि मागास भागांमध्ये त्वरेने प्रतिसाद देणाऱ्या राज्य यंत्रणेच्या अभावामुळे सत्तेची पोकळी तयार होते आणि त्याचा फायदा घेऊन जहालवादी गट स्वतःला न्याय व सेवा पुरवणारा पर्यायी घटक म्हणून दर्शवतात, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे तर त्यांचा परस्पर संबंध कोणता आहे. आता ह्यातले जे दोन शब्द आहेत, प्रशासनातील कमतरता म्हणजेच कारभार प्रक्रियेत त्रुटी, गव्हर्नन्स डेफिशियंट, आणि प्रशासकीय उपस्थिती, तर ह्या दोघांचा परस्पर संबंध जोडून त्यामुळे कशा प्रकारे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा डावी अतिरेकी चळवळ आपल्याला फोफावलेली दिसते हे या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. आणि या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला उदाहरणं पण त्यामध्ये सांगणं अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर कारभार प्रक्रियेतील त्रुटी आणि जहालवाद याचा काय परस्पर संबंध आहे तो या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. त्याचे काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगितलेले दिसतात. आणि कमकुवत प्रशासकीय उपस्थिती हा आपल्या प्रश्नामधला दुसरा महत्वाचा शब्द होता. तर त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळं काय होतं किंवा त्याच्यामुळे कशा प्रकारे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम वाढलेला दिसतो तो आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अनुपस्थित राज्य म्हणजे मिसिंग स्टेट, आणि मग परत त्याचं उदाहरण पण या ठिकाणी दिलेलं आहे. तशाच प्रकारचं स्पष्टीकरण हे विकास कामातील तूट, डेव्हलपमेंट डेफिशिएट या पद्धतीने ते एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. आणि याच्या जोडीला आपण महाराष्ट्रातली उदाहरणं देऊन ते या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे यांचा ह्याचे गव्हर्नन्स डेफिशिएट आहे किंवा विकास कामातील तूट आहे ह्याचा डाव्या अतिरेकी चळवळीशी कशा प्रकारचा संबंध आहे हे उदाहरणंही स्पष्ट करायचं असल्यामुळं या ठिकाणी त्याची उदाहरणं पण दिलेली आहेत. आणि मग तो प्रश्न या ठिकाणी आपल्याला कन्क्लूड केलेला दिसतो. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी असा प्रश्न पडू शकतो की बाबा आपल्याला तर 150 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे, तुम्ही अगदी मॉडेल आन्सर मधले शब्द पाहिले तर 150 शब्दांपेक्षा जास्त होते. इथं मी तुम्हाला आवर्जून गोष्ट सांगतो, हे मॉडेल आन्सर आहे. मॉडेल आन्सर असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये त्याची एक चौकट प्रदान करण्याचा प्रयत्न करतो की किमान यातले घटक तुम्हाला त्याच्यामध्ये आणावे लागतील. त्याच्या स्पष्टीकरणामध्ये तुम्ही थोडं कमी जास्त स्पष्टीकरण करू शकता, पण नेमके कोणते मुद्दे यायला पाहिजेत याच्या मार्गदर्शनासाठी तुम्हाला हे मॉडेल आन्सर जास्त मदत करणार आहे, याचं भान आपण ठेवायला पाहिजे. तर असा हा इंटरनल सिक्युरिटीवरती विचारलेला प्रश्न आहे आणि यावर्षी तो एक्सपेक्टेड पण होता, कारण भारताच्या गृहमंत्र्यांनी असं घोषित केलं होतं आणि त्यांनी संसदेमध्ये पण ही घोषणा केली होती की 31 मार्च 2026 अखेर भारताचा नक्षलवाद हा संपूर्णपणे संपुष्टात आला असेल. आणि तशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट आहे हे आपल्या भारताच्या संसदेमध्ये दिलं पण होतं. त्या अनुषंगाने कदाचित आपण हा प्रश्न विचारला आहे असं म्हणू शकतो. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे भारताच्या सीमावर्ती व संघर्षप्रवण प्रदेशामध्ये बंडखोरी आणि अतिरेकी चळवळी टिकून ठेवण्यामध्ये बाह्य घटकांची भूमिका स्पष्ट करा. आता परत आपल्याला इथे नीट लक्षात घ्यावं लागेल की सीमावर्ती व संघर्षप्रवण क्षेत्रामध्ये काय बंडखोरी आणि अतिरेकी चळवळी टिकवून ठेवण्यामध्ये बाह्य घटकांची भूमिका स्पष्ट करा. आता जर तुम्ही अंतर्गत सुरक्षा या घटकाचा अभ्यासक्रम बघितला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी अगदी बाह्य घटक हा शब्द सिलेबसमध्ये वापरलेलाच आहे. म्हणजे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला कशा प्रकारे बाह्य घटक डिस्टर्ब करत असतात किंवा कशा प्रकारे बाह्य घटक त्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान निर्माण करत असतात हे सिलेबसमध्येच त्यांनी अभ्यास करायला आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी फ्रेम झालेला दिसतो. मग त्याचं सुरुवातीला इंट्रोडक्शन आपण केलेलं आहे. इंट्रोडक्शन मध्ये त्या विषयाला सुरुवात केलेली दिसते. आणि मग राज्य पुरस्कृत समर्थनाची भूमिका, कारण ह्याच्यामध्ये बाह्य घटक भूमिका स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे. अर्थात हे बाह्य घटक कोणते असतात, आता आपण पाकिस्तानचं उदाहरण घेतलं तर पाकिस्तान हा बाह्य घटक आहे आणि तो केवळ बाह्य घटक नसून तो बाह्य राज्यसंस्थेचा घटक आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये एक्सटर्नल स्टेट ऍक्टर्स असं म्हणतो. आणि आपला प्रश्न नेमका त्याच्याशी संबंधित असल्यामुळं या ठिकाणी मग राज्य पुरस्कृत समर्थनाची भूमिका काय आहे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट केलेलं दिसतं. मग बाह्य घटकांची कशामधली भूमिका आपल्याला विचारलेली आहे तर बंडखोरी आणि अतिरेकी चळवळ. मग आपण या ठिकाणी ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य पुरस्कृत समर्थनाची भूमिका काय असू शकते, अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांचे आंतरराष्ट्रीय जाळे कोणते आहेत. आता अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांचे आंतरराष्ट्रीय जाळे हा देखील बाह्य घटक आहे, परंतु हा बाह्य घटक असा आहे बिगर राज्य संस्थेवाला आहे, म्हणजे एक्सटर्नल नॉन स्टेट ऍक्टर आहे. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये एक्सटर्नल स्टेट ऍक्टर सांगितलेला आहे आणि याच्यामध्ये एक्सटर्नल नॉन स्टेट ऍक्टर आपण याच्यामध्ये एक्सप्लेन केला. आणि मग त्याच्यामध्ये कशा कशा प्रकारे भारताची अंतर्गत सुरक्षा या घटकांमुळे धोक्यात येते, शिवाय आपल्या अगदी नाजूक असणाऱ्या प्रदेशामध्ये कशा प्रकारे बंडाळी माजवण्यासाठी हे घटक आपल्याला मदत करतात याचं स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यातले मुद्दे आपल्याला याच्यामध्ये सांगितलेले दिसतात. अगदी त्याच्यामध्ये डिजिटल विचार प्रणालीची युद्ध किंवा जागतिक भूराजकारणाचा प्रभाव, जे अलीकडच्या काळातल्या फार प्रभावी घडामोडी आहेत त्याचा पण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि मग उल्लेख केल्यानंतर त्याला कन्क्लूड केलेलं आहे की बाह्य घटक हे अंतर्गत असंतोषासाठी शक्तिवर्धक म्हणून काम करतात. देशांतर्गत कारभार प्रक्रियेतील उणिवा बंडखोरांसाठी सुपीक जमीन उपलब्ध करून देत असल्या तरी बाह्य मदतीमुळे तिला खतपाणी मिळते. म्हणजे कशा प्रकारे बाह्य मदत आल्यामुळे ह्या गोष्टी फोपवतात याचं स्पष्टीकरण आपल्याला याच्यामध्ये
मिळतं. तर ह्यातले पण तुम्हाला मुद्दे जे कॉमनली आहेत ते आपल्या उत्तरामध्ये आणावे लागतील. जसं मगाशी मी तुम्हाला म्हणालो की स्पष्टीकरण थोडं कमी जास्त असू शकतं, मात्र आपल्याला मुद्दे मिस करता कामा नयेत. पुढचा जो प्रश्न आपल्याला ह्याच्यामध्ये विचारलेला आहे तो आहे, आजच्या काळातील अंतर्गत सुरक्षा आव्हानांना केवळ बलप्रयोगाऐवजी समन्वय, प्रतिबंध आणि लोककेंद्रीय दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. या विधानाची भारतातील सुरक्षा दलं व संस्थांच्या बदलत्या भूमिका व कार्यादेशांच्या संदर्भामध्ये चर्चा करा. आता आपल्याला हा जो प्रश्न विचारलेला आहे तो भारतातील सुरक्षा दलं आणि त्यांची भूमिका किंवा त्यांचं कार्य या बाबतीत विचारलेला आहे. तर आपल्याला ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की आपल्या अभ्यासक्रमावर त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की भारतातली वेगवेगळी सुरक्षा दल, आणि मग त्या अभ्यासक्रमातल्याच घटकावरती त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की आपल्याकडची सुरक्षा दलांना केवळ बलप्रयोगाऐवजी समन्वय, प्रतिबंध आणि लोककेंद्रीय दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. अर्थात आपल्याकडे तुम्ही बघितलं तर आपल्याकडची वेगवेगळी पोलीस दलं, निमलष्करी दलं किंवा अगदी लष्कराचा विचार जरी केला तर ते लाखोंच्या संख्येने असून देखील भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरची आव्हानं कमी का होत नाही. त्याचं साधं कारण असंच आहे की केवळ बळाच्या आधारावरती आपण हे अंतर्गत समस्या सोडवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे तर समन्वय, प्रतिबंध आणि लोककेंद्रीय दृष्टिकोनाची आवश्यकता, आणि मग नेमकं तेच ह्या प्रश्नामध्ये विचारलं असल्यामुळं त्याचं स्पष्टीकरण यामध्ये दिलेलं आहे. अगदी सुरुवातीला त्याचं इंट्रोडक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे आणि मग त्यांनी या बळापेक्षाही कशा प्रकारे आपल्याला समन्वय साधावा लागेल, लोककेंद्रीय दृष्टिकोन ठेवावा लागेल हे याच्यामध्ये सांगितलं. मग तुम्ही जर परत बघितलं त्याच्यामध्ये तर इथं आपण शब्द वापरलाय समन्वयाकडे कल, त्यांचा समन्वयाकडे कल का असायला पाहिजे, प्रतिबंधात्मक कार्यादेश काय आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं कळतंय. ठीक आहे. तिसरं, लोककेंद्रित दृष्टिकोन, लोकांची मनं जिंकणं. खरं तर हा अत्यंत महत्वाचा घटक आहे की ज्याद्वारे आपण तिथल्या स्थानिक लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेऊ शकतो आणि संरक्षण दलांविषयी त्यांची जी नकारात्मक प्रतिमा आपल्याला या ठिकाणी तयार झालेली दिसते तर ती आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे लोककेंद्रित दृष्टिकोन देखील आपल्याला या ठिकाणी महत्वाचा वाटतो. आणि नंतर मग त्याच्यामध्ये जे त्यांनी विचारलेलं आहे की विविध संस्थांचे बदलते कार्यादेश, त्याला इंग्रजीमध्ये मॅन्डेट असा शब्द आहे, त्याला इथं मराठीमध्ये कार्यादेश असा शब्द वापरलेला आहे की ते कशा कशा प्रकारामध्ये बदलत आहे. तर या ठिकाणी एका टेबलच्या फॉर्मॅटमध्ये त्याचा एक्सप्लेन केलेला आपल्याला दिसतं. म्हणजे परत यामध्ये आपण परीक्षेच्या प्रश्नामध्ये विचारलेल्या ठराविक मुद्द्यांना स्पर्श करण्याचं काम करतो, जेणेकरून आपल्याला त्याचं उत्तर जे आहे अधिक सर्वसमावेशक तर होईल, शिवाय ते फापट पसार या रूपामध्ये पण असणार नाही, जेणेकरून आपल्याला उत्तराचे चांगले गुण मिळतील. तर हा एक प्रश्न आपल्याला याच्यावर विचारलेला दिसतो. आता पुढचा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट ह्या सगळ्याशी तो मिळता जुळता अशा प्रकारातला आहे. प्रदूषकाने भरपाई करावी या तत्वाची पर्यावरण धोरणामध्ये एकात्मता कशी साधली जाते आणि ते शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना कसे पाठबळ देते यावर चर्चा करा. आता प्रश्नाचं स्वरूप काय आहे, चर्चा करायची आहे. चर्चा काय करायची आहे, प्रदूषकाने भरपाई करावी या तत्वाची पर्यावरणीय धोरणांमध्ये एकात्मता कशी साधली जाते आणि ते शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना कसे पाठबळ देते. अर्थात इथे इंट्रोडक्शन त्याचं आपल्याला दिलेलं दिसतं. पोल्युटर प्रिन्सिपल हे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल करण्याचे जे वेगळे प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यातलं एक वन ऑफ द प्रिन्सिपल आहे आणि खूप कॉमनली हे आपल्याला सगळ्या थेरटिकल फ्रेमवर्कमध्ये वापरलेलं दिसतं. मग कशा प्रकारे आपल्याला एकात्मता साधायची आहे तर ते हा मुद्दा या ठिकाणी विशद केलेला आहे. पर्यावरणीय धोरणांची एकात्मीकरण हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं दिसतं. मग त्याच्यामध्ये परत त्यातले उपघटक यामध्ये सांगितलेले आहेत आणि मग ते कशा प्रकारे शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाला पाठिंबा देतात हे पण उपघटकांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जर तुम्ही ह्या उत्तरामध्ये बघितलं तर ह्याच काही किंवा त्याच्या आधीच्या उत्तरामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे एक शब्द वापरला बा, चक्राकार अर्थव्यवस्था, सर्क्युलर इकॉनॉमी किंवा हरित रसायनशास्त्र किंवा ग्रीन केमिस्ट्री, किंवा इथं जो शब्द वापरलेला आहे रिसोर्स डिकपलिंग, जे संसाधन आहे त्याला आपल्याला विलग करावं लागेल, किंवा इथे पण एक इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे सोशलाइज लॉसेस अँड प्रायव्हेटाइज्ड गेन्स टाळले जातील. आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की आपण असे इंग्रजी शब्द वापरू शकतो का, तर जिथं त्याला पर्यायी मराठी शब्द उपलब्ध नाही तसे आपण इंग्रजी शब्द वापरू शकतो. ते करत असताना तुम्हाला त्याला थोडंसं कोट अनकोट करावं लागेल. कोट अनकोट करणं म्हणजे काय आहे तर तुम्हाला अशा प्रकारे त्याला चिन्हांकित करावं लागेल जेणेकरून त्याचं वेगळे पण आपल्याला लक्षात येईल. आणि हे जे शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत चक्राकार अर्थव्यवस्था किंवा रिसोर्स डिप्लिंग किंवा डिकपलिंग किंवा ग्रीन केमिस्ट्री, या उत्तरांमुळे काय होतं किंवा ह्या शब्दांमुळे काय होतं त्या उत्तराचा दर्जा वाढतो आणि ते शब्द तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ ती संकल्पना तुम्हाला पूर्णपणे
माहिती आहे असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतं. म्हणून काय करायला पाहिजे, तर आपल्या उत्तरामध्ये आपण अशा संकल्पना देखील वापरायला पाहिजे. अर्थात हे संकल्पना कुठून आपल्याला मिळतील, त्याचं उत्तर साधं आहे की तुम्ही ज्या नोट्स वाचता, जी पुस्तकं वाचता, की तुमचं जे ओव्हरऑल अंडरस्टँडिंग आहे त्यातून तुम्हाला त्या संकल्पना आपल्या उत्तरामध्ये आणता येतील. ही संकल्पना किंवा हे संज्ञा वापरल्यामुळं त्या उत्तराचं गुणवत्ता तर वाढतेच, पण कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय त्यामध्ये डिलिव्हर केला जातो. तर ही बाब त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर इथं त्या अंमलबजावणीमध्ये कोणती आव्हानं आहेत हे पण त्याच्यामध्ये सांगितलेले दिसतं. तर त्यातल्या नेमक्या मुद्द्यांना आपण या उत्तरामध्ये स्पर्श केलेला आहे. आता आपल्याला अजून एक प्रश्न अंतर्गत सुरक्षावरती विचारला पहा. अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप कोणत्याही देशाच्या सुरक्षा संरचनेमध्ये आणि संस्थात्मक प्रतिसादामध्ये कोणते बदल आवश्यक ठरवते याचे परीक्षण करा. तर प्रश्न काय आहे, परीक्षण करा, एक्झामाइन. यातला कीवर्ड आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. परीक्षण करायचं म्हणजे काय करावं लागेल, तर ऑफकोर्स आपल्याला त्यातल्या पॉझिटिव्ह बाजू सांगाव्या लागतील, निगेटिव्ह बाजू सांगाव्या लागतील, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू सांगून आपल्याला त्या उत्तरामध्ये त्याची मांडणी करावी लागेल. काय म्हटलंय, अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप कोणत्याही देशाच्या सुरक्षा संरचनेमध्ये आणि संस्थात्मक प्रतिसादामध्ये कोणते बदल आवश्यक ठरवते. आता तुम्ही जर बघितलं तर अंतर्गत सुरक्षा समोरचे जे धोके आहेत ते वारंवार बदलत आहेत, त्यांचं स्वरूप बदलतं, आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांचं स्वरूप बदलते आणि ह्या सगळ्या गोष्टी वेगाने बदलत आहेत, तर देशाच्या संरचनेमध्ये कोणता बदल करावा लागेल अशा आशयाचा प्रश्न विचारलेला आहे. मग ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर इथे त्याचं इंट्रोडक्शन केलेलं आहे नेहमीप्रमाणे ह्या पहिल्या पॅराग्राफमध्ये. नंतर अंतर्गत चोऱ्यांचं स्वरूप कसं बदलत आहे हे पण ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि मग त्याच्यामध्ये सुरक्षा वास्तुरचनेतील आवश्यक बदल कोणते आहेत हे पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. परंतु हे सगळं करत असताना त्याचं परीक्षण पण केलेलं आपल्याला दिसतं. आता परीक्षण कोणत्या रूपात केलेलं आहे, आता इथं मी जर बघितलं तर हे धोरण प्रतिबंध आणि त्वरित प्रतिसाद यांसह 7 मुख्य स्तंभांद्वारे केंद्र आणि राज्य यंत्रणांमध्ये समन्वय प्रस्थापित करतं. म्हणजे हे नवीन जो धोरण केंद्र सरकारने जाहीर केलं होतं प्रहार नावाचं, ते कशा प्रकारे समन्वय प्रस्थापित करतं हे त्याचं क्रिटिकल अनालिसिस आहे. अर्थात त्याची मर्यादा पण जी आहे ती पुढे आपल्याला सांगितलेली दिसते, किंवा तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, मग कशा आधारे आपण ते तंत्रज्ञान एकत्र करू शकतो हाही मुद्दा या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. आणि मग मॉडर्नायझेशनच्या बाबतीमध्ये पण हे थोडं टेबल फॉर्मॅटमध्ये सांगितलेलं आहे. हा 15 मार्कांचा प्रश्न आहे, त्यामुळे याची शब्द संख्या जी आहे ती आपल्याला 250 शब्दांपर्यंतची असल्यामुळे आपण इथेही जास्तीचे शब्द लिहिण्याची लिबर्टी घेत आहोत. आणि मग त्याचं जे क्रिटिकल अनालिसिस मधला जो निगेटिव्ह ऍस्पेक्ट आहे तो आपल्याला कन्क्लुडिंग रिमार्कमध्ये सांगितलेला दिसतो. म्हणजे एक्झामिन जसा जेव्हा प्रश्न आपल्याला विचारला जातो त्यावेळेस आपण त्याचं थोडंसं बारकाईने परीक्षण करायला पाहिजे, त्यातले बारीक बारीक मुद्दे त्या उत्तरामध्ये मांडायला पाहिजेत. तुम्हाला सुरुवातीला कदाचित हे थोडं समजायला जड जाईल जर तुम्ही नवीन असाल तर, पण जसं जसं तुम्ही त्याची प्रॅक्टिस कराल तुम्हाला त्याचे ठोकताळे समजतील तसं जसं तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये त्या सगळ्या गोष्टी मांडणार आहात. तर ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. आता अजून एक प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे. तुम्ही जर यावर्षीची मुख्य परीक्षा बघितलीत ना तर साधारणतः 60 मार्काचे प्रश्न आपल्याला इंटरनल सिक्युरिटी या घटकांवरती विचारलेले दिसतात. त्यामुळे बऱ्यापैकी सबस्टन्शियल नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला त्यांनी याच्यावरती विचारलेले आणि त्यांनी साधारणतः 25 मार्काचे क्वेश्चन्स आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट या घटकावरती विचारलेले दिसतात. आता हा जो शेवटचा प्रश्न याच्यामध्ये विचारलेला आहे तो कोणता आहे, सीमावर्ती भागातील सुरक्षा आव्हाने हाताळण्यामध्ये सीमा व्यवस्थापन संस्थांची भूमिका आणि तंत्रज्ञानातील उपाययोजनांचे महत्व विश्लेषित करा. तंत्रज्ञानातील उपाययोजनांचे महत्व विश्लेषित करा अशाचा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे परत साधारणतः मगाशी जो आपल्याला प्रश्न विचारला होता भारतातील विविध सुरक्षा दल आणि त्यांची सीमा व्यवस्थापनातली भूमिका, तर तसा सिमिलर क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेला आहे. याचाच अर्थ भारतातले जी सुरक्षा दल आहे त्याच्यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारलेले दिसतात. याचा अजून एक आपल्याला अर्थ काढता येतो की यावर्षी जर याच्यावरती 2 प्रश्न विचारले गेले असतील तर पुढच्या वर्षीच्या मुख्य परीक्षेमध्ये याच्यावरती विचार जाण्याची प्रश्नांची संख्या अगदी कमीत कमी असू शकेल किंवा तो विचारलाही जाणार नाही. कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही मिसिंग टॉपिक्स बघितले तर सायबर सुरक्षा आहे, मनी लॉन्ड्रिंग आहे किंवा ऑर्गनाइज क्राईम यासारखे जे एरियाज आहेत त्याच्यावरती या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला नाही. तर आपण असं गेस करू शकतो की येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. अर्थात हे गेस वर्क आहे, तो आपल्या अनालिसिसचा एक पार्ट आहे. मग त्याच्यामध्ये सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की इंट्रोडक्शनमध्ये सीमा व्यवस्थापन कसं आहे आणि मग त्यांची भूमिका काय आहे ते याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण जसं आहे पहा, भारत एक सीमा एक दल, 1 बॉर्डर 1 फोर्स हे प्रिन्सिपल जे पाळलं गेलेलं आहे त्याला त्याच शब्दांमध्ये इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यामध्ये त्यांचा रोल जो आहे वेगवेगळ्या सीमा सुरक्षा दलांचा तो सांगितलेला आहे. स्मार्ट सीमेकडे आपण कशी वाटचाल करतोय, तंत्रज्ञान त्याच्यामध्ये कसं आणतोय ते पण ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. थर्मल इमेजेस येत आहेत, लेझर कंपाऊंड्स येत आहेत, अँटी ड्रोन सिस्टम्स त्याच्यामध्ये येत आहेत आणि मग खाली त्याच्यामध्ये त्याचा कन्क्लुडिंग रिमार्क केलेला दिसतो. आणि मग कन्क्लुडिंग रिमार्क करून आपण त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी
थांबवलेलं आहे. म्हणजे परत त्याच्यामध्ये आपण काय करतो की प्रश्नाचे जे मुख्य भाग आहेत त्या प्रत्येक भागाला कशा प्रकारे याच्यामध्ये ऍड्रेस करता येईल ते त्याच्यामध्ये बघतोय. थोडंसं या ठिकाणी आपल्याला त्या कीवर्ड्सवरती लक्ष ठेवायचं आहे. विश्लेषित करा किंवा अॅनलाइज करा असं जे या ठिकाणी म्हटलं गेलं आहे, तर त्याच्याकडे पण आपण काय द्यायचं, थोडंसं लक्ष द्यायचं आणि थोडंसं लक्ष देऊन आपण मग त्या उत्तराची मांडणी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता ह्या सगळ्या प्रश्नांकडे जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये अॅनलाइज एक कीवर्ड आपल्याला विचारला दिसतो, एक्झामिन हा एक कीवर्ड विचारलेला आहे. हे 2 कीवर्ड सोडले तर बाकी मोस्ट ऑफ द कीवर्ड हे एक्सप्लेन किंवा डिस्कस या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसतात. यावर्षी अंतर्गत सुरक्षेवरचे प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची संख्या थोडीशी जास्ती आहे. डिझास्टर मॅनेजमेंटची संख्या कमी आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेत हे पण आपण या निमित्ताने शोधलेलं आहे. आणि येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये कोणत्या टॉपिकवरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे याचा पण अंदाज आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने येतो. आता जसं उत्तर लिहिताना तुम्हाला मी इंट्रोडक्शनचा पॅराग्राफ लिहायला सांगितलेलं आहे, बॉडीवाला पॅराग्राफ त्याच्यामध्ये आहे, काहीतरी कन्क्लुडिंग रिमार्क तुम्हाला करावं लागेल आणि त्या उत्तराची जर गुणवत्ता तुम्हाला वाढवायची असेल तर ॲप्रोप्रिएट फ्रेजेस म्हणजे योग्य त्या संज्ञा तुम्हाला त्या ठिकाणी वापराव्या लागतील. आणि योग्य त्या संज्ञा जर तुम्ही त्या ठिकाणी वापरल्या तर तुमच्या उत्तराची गुणवत्ता निश्चितच वाढेल आणि तुम्हाला त्या उत्तरासाठी त्या प्रश्नाला जे राखून ठेवलेले मार्क्स आहेत ते जास्तीत जास्त मार्क्स यामध्ये मिळतील. आता यामधले जे कंटेंट आहे तुम्ही एकदा वाचू शकता. तुम्ही जर उत्तर लिहिलं असेल तर तुम्ही ते उत्तर लिहिताना यातलं कंटेंट लिहिलं होतं का नव्हतं ते तुम्ही क्रॉस चेक करू शकाल. जर तुम्ही नव्याने प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला या निमित्ताने पण ते खूप सारं कंटेंट मिळणार आहे आणि त्या टॉपिकच्या नोट्स म्हणून पण तुम्ही या कंटेंटचा वापर करू शकता. अशाच प्रकारे वेगवेगळ्या जे सामान्य अध्ययनाचे पेपर्स आहेत त्याची चर्चा आपण या निमित्ताने करत आहोत. याच मालिकेतली पुढची जी सिरीज किंवा पुढचा जो व्हिडिओ असेल तो अजून एका विषयाशी संबंधित असेल. आय होप तुम्हाला हे सगळं कळालं असेल की कशा कशा प्रकारे ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजेत. तुम्ही आवश्यकता नोंदी तुमच्या वहीमध्ये करून घ्या, त्यातल्या फॅक्ट्स पण तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्या, त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.